रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। महाविकास आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी त्यांच्या प्रचारास सुरुवात केली आहे। एका प्रचारार्थ सभेमध्ये खासदार विनायक राऊत राणे यांच्या बाबतीत एक वक्तव्य केले आहे। यात ते म्हणाले की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांची उमेदवारी 13व्या यादीत जाहीर केली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासमोर कोणीही उमेदवार दिला तर तो पडणारच आहे। तसेच माझा नारायण राणे यांना विरोध नाही तर राणेबाज विकृतीला विरोध असल्याचे मत विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे। आणि त्यांचं नाव जाहीर करायला 13व्या यादीपर्यंत थांबावं लागलं त्यांना, 13व्या यादीपर्यंत। मग याचा अर्थच असा आहे की भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांना माहिती आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत इंडिया आघाडीचे उमेदवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार, त्यांच्या समोर कोणी द्या तो आपटणार म्हणजे आपटणारच हे माहिती असल्यामुळे शेवटी ठीक आहे, रिटायरमेंट झालेले ग्रस्त रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा नोकरीमध्ये ठेवतात तसा प्रयत्न केला निवडणुकीच्या रिंगणामध्ये। परंतु नारायण राणे या व्यक्तीबद्दल मला द्वेष नाही, पण नारायण राणे ह्या व्यक्तीच्या माध्यमातून जी राणेबाज विकृती ह्या कोकणामध्ये निर्माण झालेली आहे ना, त्यांचा आम्हाला राग आहे, त्याचा तिटकार आहे। म्हणून कालच्या मीटिंगमध्ये सुद्धा